नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे राधा फॅब्रिक पेंटिंगमध्ये। आज आपण घेणार आहे 3 रंगांमध्ये कमळाचं फूल करणार आहे, म्हणजे 3 शेडिंगमध्ये करणार आहे। हे बघा, अशा प्रकारे हे 3 शेडिंगमध्ये आपण आज कमळाचं फूल करणार आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता कलर कॉम्बिनेशन सांगणार आहे। मी पहिला घेतला आहे गुलाबी कलर। आता गुलाबी कलरमध्ये मी जांभळा म्हणजे निळा, डार्क निळा कलर मिक्स केलेला आहे आणि हे 2 कलर मिक्स करून मी जांभळा कलर तयार करणार आहे। हे बघा, मी जांभळा कलर तयार करून त्याला एकदम फेंट, मीडियम आणि एकदम डार्क असे 3 शेड तयार करणार आहे। त्याच्यासाठी मी आता याच्यामध्ये अजून थोडा पांढरा कलर टाकणार आहे फेंट करण्यासाठी। आता मी याच्यामध्ये पांढरा कलर टाकून त्याला फेंट करणार आहे थोडं। हे बघा, आता ह्याला मी एकदम फेंट म्हणजे एक लाईट कलर तयार केला आहे, एक मीडियम शेडमध्ये आणि एक डार्क शेडमध्ये। हे बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लाईट शेडनी कलर करून घेणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे मी सगळ्यात प्रथम लाईट कलरने, लाईट शेडिंगने कलर करून घेणार आहे। तुमचा जर साडीचा असा दुसरा कोणता कलर असेल, जांभळा किंवा मरूनमध्ये, तर तुम्ही त्या शेडिंगमध्ये सुद्धा हे कलर करू शकता। आता मी मध्ये केलेला आहे तो मीडियम शेडिंगमध्ये, त्याच्यामध्ये आपण एकदम लाईटली पांढरा कलर टाकलेला आहे तो वाला, आणि त्याच्यानंतर करणार आहे आपण एकदम डार्क शेडिंगमध्ये। आणि तिसऱ्या नंबरला करणार आहे आपण एक डार्क शेडिंगमध्ये। हे झाली आता दुसरी लेअर आणि आता करणार आहे आपण त्याच्यानंतर तिसरी लेअर। झाली दुसरी लेअर आणि आता आपण करणार आहे याच्यामध्ये तिसरी लेअर। हे बघा, ही झाली आहे तिसरी लेअर, म्हणजे 3 कलरमध्ये फॅब्रिक पेंटिंग झालेलं आहे। ब्लाऊजवरती पण तुम्ही करू शकता, हाताला, दोन्ही हाताला आणि पाठीमागं सुद्धा, आणि त्याला बाजूने आउटलाईन करून किंवा वर्कने हायलाईट करून सुद्धा तुम्ही करू शकता। अशा प्रकारे माझं तिसऱ्या कलरचंही शेडिंग झालेलं आहे। आता करणार आहे आपण याला आउटलाईन। हे बघा, आउटलाईन करून घेणार आहोत आपण। अशा प्रकारे आउटलाईन करून घेणार आहे। आउटलाईनसाठी शक्यतो 0 आणि 00 नंबरचा ब्रश यूज करायचा आहे, म्हणजे त्याने आउटलाईन चांगली होते। हे बघा, अशा प्रकारे मी आउटलाईन केलेली आहे। अशा प्रकारे माझी आउटलाईन करून झालेली आहे। आता फायनल लुक तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।